ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर QR कोड लावण्यात आला आहे। हा QR कोड मोबाईलवरती स्कॅन केल्यावरती नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे। उद्यानांमधील नाविन्यपूर्ण संकल्पना या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या 21 उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावरती सुमारे 2000 झाडांवर हे QR कोड लावण्यात आले आहेत। नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेऊन महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशा प्रकारे QR कोड लावण्याचा मानस असल्याचं उपायुक्त मिताली संचेती यांनी सांगितलं। त्याचबरोबर आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेची उद्यानं अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहे। त्यानुसार चला वाचवूया या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत। त्यांना नागरिकाचा उत्साहवर्धक असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच मालिकेत आता हा QR कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली। प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे QR कोड तयार करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे 2000 झाडांची माहिती संकलित केली गेली आहे। त्या 2000हून अधिक झाडांवर हे QR कोड लावताना ते नायलॉन दोरीने बांधण्यात आले आहेत। झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असं देखील संचिता यांनी स्पष्ट केलं।